शिल्पा सचिन पुंडे नामक पीड़ित महिला न्याय हेतु महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से गुहार लगा रही है। पीड़ित महिला का आरोप है कि प्रमोशन देने के नाम पर उसका शारीरिक शोषण करने की साजिश रची गई। जब पीड़ित महिला शिल्पा ने अपने वरिष्ठ अधिकारी के साथ सोने से इनकार किया तो उसके साथ अपमानजनक दुर्व्यवहार किया गया। इस घटना की शिकायत करने जब पीड़ित महिला पायाधुनी पुलिस स्टेशन गई तो वहां पर सिर्फ एनसी दर्ज की गई। पीड़ित महिला ने इस मामले की शिकायत जब राज्य महिला आयोग एवं संबंधित मथाड़ी विभाग में किया तो उसे झूठे आरोप लगाकर काम से निकाल दिया गया। पीड़ित शिल्पा सचिन पुंडे ने इस मामले में न्याय हेतु दरबदर भटक रही है। मी न्याय मिळवण्यासाठी सगळीकडे पाठपुरावा केलेला आहे। आता तुम्हाला पण विनंती आहे, तुमच्या थ्रू तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे माझा मेसेज जावा की जर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि माझा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नसेल, मला न्याय मिळणार नसेल आणि माझ्या परिवाराला जी धमकी आहे त्याची सुरक्षितता जर होणार नसेल, न्याय मिळणार नसेल तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल आणि त्यासाठी सर्वस्वी श्री दिनेश दाभाडे, जयराज सावंत आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल। नमस्कार, मी शिल्पा सचिन पुंडे। मी गेली 5 वर्ष धातू व कागद बाजार मंडळ आणि दुकाने इथे पेमेंट क्लर्क म्हणून काम करते। परंतु जुलै 2023 मध्ये दिनेश दाभाडे यांनी माझ्यावरती चुकीची नजर ठेवून तुला प्रमोशन देतो असे मला आमिष दाखवले। त्यानुसार अर्ज दिल्यानंतर नोव्हेंबर 2023 मे बी शुक्रवार असावा, त्यांनी जयराज सावंतांथ्रू मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं। केबिनमध्ये बोलवल्यानंतर माझा हात पकडून ते मला म्हणू लागले की मी तुला कामाची ऑर्डर देतो, परंतु तू मला खुश केले पाहिजे। तर मी त्यांचा हात झटकला, तिथून निघायला लागले तर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला बोलले बघ विचार कर। तर मी बोलले मी त्या टाईपची मुलगी नाहीये, मला पदोन्नती नकोय असे बोलून मी केबिनच्या बाहेर निघून आले। मला त्यावेळेस काय सुचत पण नव्हतं, रडवेली माझी अवस्था झाली होती। मी बराच वेळ वॉशरूममध्ये जाऊनच रडत होती। त्यांचा राग पकडून त्यांनी मला जयराज सावंत आणि इतर स्टाफ यांना हाताशी धरून माझ्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण केले आणि त्या अडथळ्यांवरती विचारणा केली की प्रत्येक स्टाफ म्हणायचा तू जाऊन दिनेश दाभाडे साहेबांना भेट आणि त्याला पण मी त्या आमिषाला, त्या त्रासाला बळी पडले नाही। माझा नकार शेवटपर्यंत राहिला। त्याचा राग धरून मी न केलेल्या चुकींचा, आर्थिक अनियमिततेचा, घोटाळ्याचा माझ्यावर ठप्पा ठेवून 1 जुलैपासून मला कामावर न येण्याचे आदेश दिलेले आहे। तर या बाबतीत मी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदन करते की एका महिलेने न्याय घेण्यासाठी कुठे जावे। जर मला न्याय मिळाला नाही आणि मला त्यांच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे माझ्या फॅमिलीला जर काही त्रास झाला, कारण मला जयराज सावंतांनी सांगितलेलं की तू आता तक्रार केली आहेस 28 मेला BKC मध्ये मानसिक छळाची, तर याच्यापेक्षा वाईट परिणाम होतील। तुझे मुलं लांब शाळेत जातात, त्यांचंही काही होऊ शकतं। तर त्यांना सुरक्षितता मिळून मला न्याय मिळावी हीच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना माझी विनंती आहे।